महादेवा जगदीश्वरा, आम्ही काही बोलावं आणि तू ते करावंस असं काही नाही। तुझं तू समजून जा, पण एक लक्षात ठेव, तू रक्षण करता आहेस, संकट आणणारा नाहीस, हलाहल पिणारा आहेस, हलाहल पिऊन भक्ताला तारणारा आहेस। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। सुनबाई, युवराजांचा काही निरोप आला नाही मातोश्री, अजून काही निरोप नाही। कधी एकदा महाराज दिसतील असं झालंय आम्हाला। हो ना, सगळ्यांची तीच इच्छा आहे। सगळे जण निरोपाचीच वाट पाहत आहेत। आमचं तर कशात लक्षच लागत नाही। सुनबाई, जराशा जाऊन पाहता का? मातोश्री हो, एवढ्यातच पाहून आलो आम्ही। थोरल्या मातोश्री सुद्धा हट्ट धरून बसल्यात। युवराजांनी थांबवलंय त्यांना। एवढ्या तातडीने निरोप आला, आपणही एवढ्या लगबगीने आलो। सातारा किल्ला एवढा का जवळ आहे, पण मग अजून महाराजांची भेट का घडत नाही? बघा ना, गडावरचं वातावरण सुद्धा बेसूर झालंय। जाणवतंय आम्हाला, उदास उदास वाटतंय। राणी साहेब, युवराजांचा निरोप आलाय, बोलवलंय तुम्हाला। आणि महाराज? जाग आली महाराजांना, लवकर चल। सुनबाई, महाराजांना जाग आली। महादेव ऐकतो आमचं। चला। विषप्रयोग झाला म्हणजे गंभीर बाब झाली। हो ना, त्यातून गडावर नेमलेली माणसं तुमचीच होती। हो, पण माणसं विश्वासातली होती। विश्वासातल्या माणसांकडूनच अविश्वासाचं काम झालं। तसं बघायला गेलं तर महाराज रायगडावरच आजारी पडले होते। इथे आल्यानंतर आजार बळावला नसेल कशावरून? हा, तसंही असेल कदाचित, पण रायगडावर झाली ती दगदग होती आणि इथं मात्र विषप्रयोग झालाय असं राजवैद्यांनी जाहीर केलंय। पण युवराज आम्हाला म्हणाले होते, आपल्या मनात किंतु ठेवू नका म्हणून। आपण आता युवराजांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे। विषप्रयोगाची औषधं राजवैद्यांकडे असतात। हो, त्यांनी त्या मात्रा सुरूही केल्या असतील। नाही, सुरू केल्या असतील, औषधी देतील, आपले राजवैद्य हुशार आहेत। पण माझं म्हणणं एवढंच की विषप्रयोग झालाच कसा? तेही येईल हळूहळू बाहेर, कारण युवराज त्या गोष्टींचा पाठपुरावा करणारच। ही माणसं काय म्हणून काही सुचू देत नाहीत। आता काय झालं? हेच की महाराज गडावर यायची खबर मिळाल्यामुळे आजूबाजूच्या गावची रयत यायला लागली। कुणालाही गडावर घेऊ नका, पण ते ऐकत नाहीत। हो, खडसावून सांगा त्यांना। लोकांना काय माहित असणार आहे वर काय रामायण महाभारत घडलंय ते? लोकांचं काय, उठले आणि आले वर। तर आपल्यावर केवढी मोठी जोखीम होऊन पडली आहे। हो ना, पण लोक ऐकत नाहीत। दरवाजा बंद केलाय ना, मग झालंच तर आतून अडसरी घालून घ्या। ते सगळं केलंय हो, ते बघा की हे 2-3 म्होरके मात्र आत घेतलेत। विनंती आहे त्यांची। विनंती नंतर, आधी त्यांना बाहेर काढा। पण ते ऐकत नाहीत। का रे बाबा नो? अहो, गडकरी सांगतायत ना तुम्हाला जायला, मग जा ना, का थांबलात? आम्हासनी महाराजांचं दर्शन घ्यायचं होतं। हे पहा, महाराज आराम करतायत, तुम्ही निघा। गडकरी, जायला सांगा त्यांना आणि दिंडी दरवाजाही लावून घ्या। दरवाजा बंद होणार नाही। युवराज बाहेर रेतीची लोंडीच्या लोंडे येत आहेत। मोरोपंत, आपण त्यांना थांबवू शकत नाही। ते झाले, पण अनाजीपंत, पांडुरंग तिथं वारकरी आणि महाराज तिथं धारकरी असणारच। आपण त्यांना थांबवू नये। पण युवराज त्यांचा त्रास होईल।
बरोबर त्यांचा त्रास होईल की नाही ते ठाऊक नाही आम्हास. कदाचित त्यांच्या आशीर्वादामुळे महाराजांना बरं सुद्धा वाटेल. अवतीभोवती रयत आहे एवढं समजलं तरी सुद्धा महाराज उठून बसतील. नका रोखू त्याला. आम्ही त्यांना समजावून सांगू, परिस्थितीची कल्पना देऊ. शिवाय महाराज आजारी आहेत म्हणून रयत हिरमुसली होता कामा नये. हो, तेही खरंच. आम्ही सामोरे जाऊ त्यांना थोड्या वेळानं. कोणाकोणाला सामोरे जाणार युवराज कुणास ठाऊक? शिवाय लपवायचं किती आणि झाकायचं किती, सगळंच अवघड झालंय. खबरी पसरली आहे वाऱ्यासारखी सगळीकडे. त्यात रयत बावरली आहे. अशा परिस्थितीत तिला सामोरे जायचे कसे? महाराज, तुमच्या या संदुका काही भरण्यातल्या नाही. ते एक वेळ संदुकाही भरतील, तुमचं मन भरणार नाही. म्हणून म्हणतो आहोत, संदुका घ्या ठेवून, भरून झाल्या की द्या पाठवून. म्हणूनच आम्ही म्हणत होतो आम्ही तुमच्या सोबत येतो म्हणून. महाराज, चिंता नका करू. आम्ही आता आलो. बघितलं का, तुमच्या लाडक्या सूनबाई सुद्धा आल्या आहेत. फुलं आसनावर, पायरीवर, याचा अर्थ सूनबाई आल्या तर बस आहे. खूप खूप आनंद झाला. खूप बरं वाटलं तुम्ही आलात. महाराज, ओळखलं का, सूनबाई आलाय. थोरल्याबाई साहेब सुद्धा आल्या. सोयरा राणी साहेब, आम्ही गड उतार होणार. ही मोहीम फार महत्वाची आहे. परत कधी येऊ निश्चित नाही. त्यामुळे तुम्ही आऊसाहेबांच्या नजरेनं सर्वत्र लक्ष ठेवा. महाराज, आम्ही सगळेच आलो. बाळराजेही आले. महाराज, तुमच्या लाडक्या मुली सुकुमार राजे, अंबिका राजे, राणूबाई आणि राजकुंवरबाई त्यांनाही निरोप गेलेत. त्याही येतील. महाराज, काही सांगायचंय का आपल्याला? आम्हाला सांगावं.
कोण आहे यो? किरकोळ दिसतो या मोगली सरदाराचं. वाईल की उलगडा कुठं घावला यो? नेमच्या रानात सुसाट चालला होता घोड्यावरनं. पाठलाग केला तेव्हा गावला. काय आहे व सापडला का? वैतात म्हणूनच तर घेऊन आले याला महागारी किल्ल्यावर. बरं केलं. रायवत काय सापडलं? खाली खलिता मोगली छावणीत घेऊन चालला होता. लई चांगलं काम केलं. अरे पण एक निसटला. असू दे, एक तर सापडलं ना. एक तर एक. खलिता युवराजासनी द्यायचा आहे. कुठं आहेत ते? युवराज महाराजांच्या माले आहेत. महाराजांची काय परिस्थिती? बरं आहे ना व? आहेत. आत्ताच जाग आली. पण युवराजांनी महाराजांनी सोडणं कठीण. अरे पण युवराजांनी खलिता वाचणं लय महत्वाचं आहे. एकदा का त्यांनी आतला मजकूर वाचला ना की पुढची दिशा ठरवता येते. असं म्हणतीस? चल चल रे. शंभूबाई धाकट्याबाई, बरं झालं आपण इथे आलो. हो ना, खबरा येतात पण त्याने काळजी वाढतच जाते. हो ना, आता कसं आपलं माणूस आपल्या डोळ्यासमोर. विचारपूस करता येते. काही हवं नको स्वतः करून देता येतं. माफी असावी. महाराजांना आराम मिळावा. अजून पूर्ण आराम पडला नाहीये तब्येतीस. महाराज, युवराज आले. राजेश्री छत्रपती महाराजांच्या तब्येतीस आराम नसल्याच्या खबरा येतील. कदाचित काही अफवा गडकोटाभोवती पसरवून अवघ्यांचा बुद्धिभेद केला जाईल. बुद्धिभेद केला जाईल तरी तो करून घेऊ नये. स्वामी आपल्या जागी सुरक्षित आहेत. तुम्ही गड लढाऊ ठेवणे, योग्य तजविजीत राहणे, मोर्चे बांधून राहावे, तोफा जेजालियास तयारीत ठेवावे. अधूनमधून तोफा भांडी वाजवून गड जागता असल्याचे गनिमास सांगावे. जागता असल्याचे गनिमास सांगावे. सांप्रत स्वामींच्या सेवेसी ठरला कार्यभाग करावा. कष्टाची मुजरा होईल, सरफराजी केली जाईल. तुम्ही कदीम लोक, तुमचा भरवसा. राजेश्री स्वामींच्या मनी तुम्हाबद्दल समाधान आहे. समाधान आहे. तयारीने राहणे, बुद्धीस भेद पडू नये, कार्यभाग चालवावा. ख्याली खुशालीचे पत्र बाळाजी पंत चिटणीसांचे अक्षर पाहून आणि शिक्कामोर्तब पाहून खात्री करून घ्यावी. तरी खूप समजून असावे. काडी इतका कसूर न करणे. पुढे बोभाटा झाल्यास खात्री तुमची, भीड धरणार नाही असे नियम समजणे. आज्ञेप्रमाणे. आज्ञेप्रमाणे. जसे युवराजांनी निरोप पाठवून सांगितले तसे सांगून झाले.
आता पुढची कार्यवाही काय करायची ते सांगावे. हा, आपल्या हरेक गडकोटावर हे पत्र पाठवून द्या. तातडीने नकला करा. तुमचे चिरंजीव सोबतीला घ्यावेत. जी पंत. राहुजी पंत, सातारच्या किल्ल्यावरून काही निरोप? निरोप आहे, पण चिंता वाढवणारा निरोप आहे. काय झालं? महाराजांच्या प्रकृतीस आराम आहे ना? नाही, अजून पाहिजे तसा आराम नाही. काय झालंय काय एवढं मग? अन्न पचत नाही ना? उलटी होतीये? हो, उलटीवर तर आपल्या राजवैद्यांकडे जालीम औषध आहे. ते तेवढ्या पुरतं मर्यादित नाहीये चिटणीस. काय झालंय? विषप्रयोग. काय? विषप्रयोग? हो, विषप्रयोग. छोड़ दो मुझे, गलती हो गई, माफ करो, छोड़ दो. एक का जास्त आवाज करशील ना तर एका बुक्कीमध्ये दात तोडून टाकेल. ज्योत्याजी, त्याला युवराजांच्या समोर उभं करायला पाहिजे. लाडी, गडबड करू नकोस. युवराजासनी कावा सवड मिळून काय सांगता येणार नाही. मी निरोप देतो तसा आपल्याला थांबावं लागेल. अरे तोवर या तरसाचं काय करायचं? याला इथं उभं करून काय बी फायदा नाही. याला कैद खाण्यात बंद करू. असं कर मग. घेऊन जा रे याला. छोड़ दो मुझे, गलती हो गई, माफ करो, छोड़ दो. ह्याला एकदा का युवराजांच्या समोर उभं केलं की ह्यानं अजून काय काय गिळलं हाय ते समजा बाहेर पडल. कुणी खलित दिलं, किती दिवस इथं हाय, का रायगडापासून मागावर होता, का आणि कुणी ह्याच्यावरती कामगिरी सोपवली हे समजा बाहेर पडल. वैद्यराज, पेज दिली तर चालेल? द्यायला तर पाहिजे, परंतु पचलीही पाहिजे. पोटात काहीच नाही आबासाहेबांच्या. हे पाणी पोटात राहिलं तर मग आपण जिंकलो, कारण मगाशी आपण श्रेष्ठ मात्रा दिली. काय करावं? थोडं थांबावं, आम्ही सांगतो. ठीक. बोल लढी. युवराज निमच्या रानात खबरगीर पकडला. त्याच्याकडे खाली ते सापडले आहेत. ज्योत्याजी, त्याला कैद खाण्यात बंद केलंय. आज तो जगेल असं वाटत नाही. लय हुशार आहे त्यो. लाडी, मोठं काम केलंस. महत्वाचा खलिता होता. ज्योत्याची, त्या हेरानं कबुली जबाब दिला नाही तर मस्तक छाटून टाका त्याचा. युवराज, काय झालं? खूप चिडलाय? हे वाचाल तर तुम्ही चिडाल. काय लिहिलंय खाली त्यात? काय लिहिलंय? हुजूर, खुशकिस्मती खुद आलमगीर बादशाह के कदम चूमने आई है. सातारा के किले पर आराम फरमाने वाले शिवाजी राजे को जहर खिलाकर उनका काम तमाम कर दिया गया है और तख्त को हासिल करने के इरादे से उनके शहजादे शंभू राजे ने यह साजिश रची. मुगल सेना इस मौके का फायदा उठा सकती है. इंशाअल्लाह अल्लाह फतेह कबूल करे. युवराज, ही जुर्रत! युवराजांच्या विरोधात हा असा खलिता रवाना होऊच कसा शकतो? आमचं मस्तक पण आणता येसू. कोणी पकडला हा खलिता? लाडीने. शाब्बास लाडी. युवराज, जो कोणी या फंद फितुरीच्या मागे असेल त्या सोडू नका. आम्ही या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावून येतो. आपण महाराजांच्या दालनातच थांबावं. चिंताची. युवराज, युवराज,
युवराज महाराज महाराज कसं तरी करतात. काय झालं? आता तर चांगले होते. युवराज महाराजने पुन्हा उलट्या झाले. महाराज लय टाइम मारतात. काय? वय मगाशी डोळं बी फिरवलं. मला तर काही ठीक वाटेना आणि राजवैद्य बी घाबरले. आबासाहेब